याला विरोधी म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे, असे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटले आहे. बूट फेकण्याच्या घटनेचा माझ्यावर कोणताही प्रभाव पडला नाही. तथापि या घटनेनंतर मी न्यायालयाच्या टिप्पणीमध्ये अधिक सतर्कता बाळगणे सुरू केले, कारण निर्दोष वक्तव्यही सोशल मीडियावर मोडतोड करून वापरली जातात. त्यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्मवर न्यायालयाशी संबंधित माहिती प्रसारणाच्या नियंत्रणासाठी काही नियम असल्याची गरज आहे, असे ते म्हणाले. हेट स्पीचवर नियंत्रणासाठी कठोर आणि स्पष्ट कायदा बनवावा, असे आवाहन त्यांनी संसदेला केले. कारण हेट स्पीचमुळे समाज विभागला जातो. त्यामुळे ते रोखण्यासाठी प्रभावी कायद्याची गरज आहे. त्याचप्रमाणे बुलडोझर कारवाईवर ते म्हणाले की कायद्याचे शासन सर्वोपरी असले पाहिजे. कोणत्याही स्थितीत ते लागू करणे आवश्यक आहे. गवई यांनी PMLA प्रकरणात जमिनीच्या सिद्धांतावर पुन्हा एकदा भर देण्याची गरज व्यक्त केली. राज्य प्रदूषण मंडळात पुरेसे अधिकार नाहीत. प्रदूषणावर चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की राज्य प्रदूषण मंडळात पुरेसे अधिकार उपलब्ध नाहीत आणि न्यायालयाच्या आदेशांना लागू करण्यात कार्यपालिका अधिक सक्रिय असल्याची गरज आहे. सेवानिवृत्तीनंतर सरकारी जबाबदारी स्वीकारण्याबाबत ते म्हणाले की मी राज्यपाल किंवा राज्यसभेवर नामांकनासारखे कोणतेही सरकारी पद स्वीकारणार नाही, परंतु त्यांनी राजकारणात जाण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळली नाही. न्यायिक भ्रष्टाचारावर ते म्हणाले की संसदेची जबाबदारी आहे की भ्रष्टाचाराच्या आरोपींची चौकशी व शिक्षेची प्रक्रिया वेगवान व प्रभावी बनवली पाहिजे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रकरणात बेंच फिक्सिंगचे आरोप फेटाळताना ते म्हणाले की माझ्या कार्यकाळात ना सरकारकडून कधी फोन आले ना नियुक्ती बदलीबाबत कोणता दबाव आला. कॉलेजियम व्यवस्था कायम ठेवण्यावर त्यांनी भर दिला.